मित्रांनो, आपण आज इथे रात्रीचे 12 वाजले तरी पण आपण सन्मानाने आणि निडरपणे बसलो आहोत. केवळ आणि केवळ आपल्या बाबासाहेबांमुळे बसलेलो आहोत. म्हणून पैदा ना होता ओ मशिया तो एक खुशियों का सिलसिला ना होता. अरे पैदा ना होता ओ मशिया तो एक खुशियों का सिलसिला ना होता. अरे बेरंग है ये जमीन और आसमां का रंग ही ना नीला होता. अरे भारत तो कब का कंगाल हो जाता यारो अगर उसे भीम जैसा हीरा ना मिला होता. अगर उसे भीम जैसा हीरा. मित्रांनो, आपल्याला हे वैभवशाली जीवन बहाल करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 4 मुलाचं सुद्धा बलिदान दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्या मायलेकीला माहित असेल की स्वतःच्या लेकराच्या पोटच्या लेकराच्या गोळ्याला जर काटा मोडला तर मायला किती त्रास होतो. पण स्वतःच्या लेकराचा मृतदेह जाताना रमाईनं स्वतः डोळ्यानं पाहिलं आहे. मग सांगा तिचं दुःख किती असेल. ते दुःख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाईनं सहन केलं. म्हणून तुम्हाला आज थाटामाटाचं स्वाभिमानाचं जीवन आज खुर्चीवर तुम्ही बसलात. हे जीवन फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलं हे विसरता कामा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या देशाला संविधान बहाल केलं आणि तुम्हा आम्हाला जणू काय स्वातंत्र्य केलं. आणि महिलांना एक मनुस्मृती नावाचा ग्रंथ होता. ज्या मनुस्मृती नावानं त्या शिवरायांचा राज्याभिषेक नाकारला होता. शिवरायांचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्यानं सुद्धा केला होता. पण त्याच मनुस्मृतीचं दहन 25 डिसेंबर 1927 साली रायगडाच्या पायथ्याशी करणारा माझा बाप भीमराव रामजी आंबेडकर होता. भीमराव रामजी आंबेडकर होता. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे तुम्हा आम्हाला हे जीवन मिळालं. हे जीवन सहजासहजी मिळालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फार मोठा संघर्ष करावा लागला, फार मोठा त्याग करावा लागला. त्याचं आपण त्यागात काहीतरी फलित करूया आणि येणारा भारत हा बाबासाहेबांच्या विचारांचा निर्माण करूया. आणि मित्रांनो, फक्त कायदा लिहिलाय बापानं आमच्या आणि आम्हाला शिकवता काय हे डीजेवर म्हणता कामा नये. तो कायदा आपल्या घरात आणावा, संविधानाचं पुस्तक आपल्या घरात आणावं आणि तो कायदा वाचावा आणि त्या कायद्याच्या नुसार हा देशाचा राज्यकारभार चालावा. यानुसार तुम्ही आम्ही वागलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हा आम्हाला जो मताचा अधिकार दिलाय, मताचा अधिकार आज तुम्ही अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा पाहू शकता की एक महिला राष्ट्राध्यक्ष आतापर्यंत ते 2025 चालू आहे, कलियुग चालू आहे. पण 2025 पर्यंत अमेरिका भारतापेक्षा कितीतरी पटानं महान देश आहे. त्या महान देशात महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकल्या नाही. पण भारतात राष्ट्रपती पदावर हे आदिवासी महिला, ज्या आदिवासी महिलेला आपण एकदम नीच समजलं जातं. मनुस्मृती धर्मानुसार, संविधानानुसार नाही, संविधानानुसार आदिवासीच हा देशाचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. पण मनुस्मृतीनुसार आदिवासीला ज्या एक नीच समजलं जातं त्या आदिवासी महिला आज द्रौपदी मुर्मू ही राष्ट्रपती पदावर जाऊन पोहोचली. ही ताकद जर कोणाची असेल, ही ताकद बाबासाहेबाची आहे, ही ताकद भारतीय संविधानाची आहे. म्हणून मित्रांनो, एक गीत सादर करत आहे. गोधा देवी पडला तरी लढला सैनिक माझा, घडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, घडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. त्या रामाच्या दर्शनाचं आम्हाला घेणं देणंच नाही. ते राम कुठला रहीम कुठला आम्हाला देणं गेलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की ही लढाई समतेची आहे, समानतेची आहे. त्या दगडाच्या देवाला आम्ही आज सुद्धा देव मानत नाही. आज बाबासाहेबांच्या काळामध्ये जर एखादा महार एखाद्या मंदिराची पायरी चढत असेल तर त्याला मनाई होती. आज आम्हाला कोणत्याच मरुमाय, पोचीमाय, मारुती, तिरुपती, बालाजी कुठल्याच मंदिराची पायरी चढायला आज आम्हाला मनाई नाही. पण आम्ही आज कुठल्याच मंदिराची पायरी चढत नाही. कारण बाबासाहेब नावाच्या एका महामानवानं आम्हाला एक असा धम्म दिला की आम्हाला कुठल्याच देवाची गरज भासत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धर्माची दीक्षा आम्हाला दिली. आमचं एक नव परिवर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि आम्हाला एक वैभवशाली जीवन बहाल केलं. गोधा तेरी पडला, गोधा तेरी पडला तरी लढला
सैनिक माझा, अरे गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा, पण उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा, गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. मित्रांनो, एक काळ असा होता की ज्या मंदिरामध्ये घोराढोराला प्रवेश होता, पण आम्ही माणूस असून सुद्धा आम्हाला त्या मंदिरात प्रवेश नव्हता. अरे काही लोक म्हणतात झालं गेलं विसरून जा, जुनं काढू नका, पण जुनं काढायची गोडी आम्हाला नाही, जुनं काढायची गोडी आम्हाला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जे लोक इतिहास विसरतात ते कधी नवा इतिहास घडू शकत नाही. म्हणून आम्हाला थोडासा इतिहास माहित असायला पाहिजे. मग इतिहास काय होता? अरे जुना काळ किती हराम होता, माणूस माणसाचा गुलाम होता. अरे जुना काळ किती हराम होता, माणूस माणसाचा गुलाम होता. जोहार मायबाप करून सलाम होता, आणि त्या शूद्राच्या तोंडाला लगाम होता, आणि त्या सवर्णाच्या घरामध्ये कुत्र्या मांजराचा पाव होत होता. पण आम्ही माणूस असून सुद्धा आमच्या सावलीचा विचार होता. अरे ज्या धर्मामध्ये गाईला भाकर आणि मुंगीला साखर सन्मानाने दिल्या जात होती, ज्या धर्मामध्ये मुंगीला साखर आणि गाईला भाकर सन्मानाने दिल्या जात होती, पण माणसाच्या सावलीचा ज्या धर्मामध्ये विठाळ होत होता, आणि तो विठाळ दूर करण्यासाठी गाईच्या मूत्राचा वापर केला जात होता. पण आम्ही माणूस असून सुद्धा आमच्या सावलीचाही विटाळ होत होता. पण हा विटाळ दूर केला माझ्या बापाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आज तो दलित समाजाचा माणूस आज डॉक्टर झाला, आणि आज ब्राह्मणाच्या वाईचा, ब्राह्मणाची डिलिव्हरी त्याच दलित डॉक्टरांनी केला. मग सांगा आता तुमचा विटाळ कुठे गेला? आज त्याच दलित बापानं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं ते संविधान लिहिलं. मग सांगा आता तुमचा विटाळ कुठे गेला? आज विटाळ कुठे गेला? आज असे असंख्य घटना आहेत की बौद्ध समाजाचा मुलगा आणि ब्राह्मण समाजाची मुलगी आज विवाह करत आहे. मग सांगा आता तुमचा विटाळ कुठे गेला? एक चमत्कार, हा चमत्कार नव्हे, हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. हा चमत्कार झाला नाही तर माझ्या बापानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अख्खं आयुष्यभर तुला आम्हासाठी वेचलं आहे. म्हणून त्या बापाला आपण बेईमान होता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की हा भारत मी बौद्धमय करील. 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, आणि 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं. तात्पर्य एवढाच की ऑक्टोबर आणि डिसेंबर यामध्ये फक्त 2 महिन्याचा कालावधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटला. अरे बाबासाहेब जर अजून 10 वर्ष जगले असते तर आज प्रत्येक बहुजनांच्या दारात सोनेरी दरवाजे असते, आज सोनेरी दरवाजे असते. पण बाबासाहेब जगू शकले नाही, हे दुर्भाग्य काळानं घात घातली. आणि 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन झाला. पण बाबासाहेबां फक्त शरीराने गेले. बाबा तू फक्त शरीराने गेलास, पण तू आजही जिवंत आहेस या पुतळ्यामध्ये, तू आजही जिवंत आहेस या कोट्यावधी लेकरांमध्ये, तू आजही जिवंत आहेस पुस्तकाच्या पानामध्ये. म्हणून त्या बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्हावर आहे. हे माणूस जन्म फक्त एक बार आहे, आणि आपला एक बार असलेला जन्म फक्त भीमाच्या चरणावर अर्पण करायचा आहे. म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न होतं की हे भारत बुद्धमय बनावा. म्हणून भारत बुद्धमय कशामुळे बनतो? फक्त
हे नाचणं गाणं दारू पिणं मटण खाणं वापणं आणि अमूल्य मत बाबासाहेबांना आजही तुम्हाला सांगतो मजा करणं गेलो मताचा अधिकार अमेरिकेत सुद्धा नाही हो पण बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला मताचा अधिकार दिलाय कशासाठी दिलाय तुम्हाला आम्हाला मताचा अधिकार त्या ब्राह्मणाच्या हाताखाली आपण गुलाम म्हणून राहायलाच नाही का अहो बाबासाहेब म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवरती जाऊन लिहून ठेवा मला ह्या देशाची शासनकर्ती जमात बनायचे हे बाबासाहेबांचं वाक्य आहे मग आपण बाबासाहेबांचं फक्त डीजे लावल्यावर बाबासाहेबांची जयंती साजरी होत नाही तर हे एक अमूल्य मत मी तुम्हाला सांगतोय की एक भिकाऱ्याचं मत आणि तो चहा विकणारा कोणतरी असेल प्रधानमंत्री त्याचं सुद्धा मत हे एकच मत आहे म्हणून तुम्हाला मी सांगतोय की आपल्या मताची किंमत ओळखा हे जग जर बदलायचं असेल तर तुम्हाला पैशानं बदलता येत नाही तुम्हाला कोणत्या बॉडी बिल्डर फिल्डर हे सगळं हे काही बी खा मटण फिटन खा तुम्हाला त्या मटणाने बदलता येत नाही तुम्हाला जर हे देशाचं चित्र बदलायचं असेल तर तुमच्या एका मतामध्ये ती ताकद आहे बदलायचं चित्र या देशाचं चित्र बदलायची ताकद जर कशात असेल तर ते मतामध्ये आहे ते मताचा अधिकार तुम्हाला दिलाय तो मताचा अधिकार तुम्ही योग्य ठिकाणी वापर करा हा नक्कीच मी सांगतोय आज 26 नोव्हेंबर 1925 दिवस आहे मी सांगतोय जर तुम्ही मताचा अधिकार जर योग्य ठिकाणी वापर केला तर या नक्कीच सांगतोय देशाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही मित्र म्हणून कानाची कवाडे इथली उघडलीच नाही कानाची कवाडे इथली उघडलीच नाही कानाची कवाडे इथली उघडलीच नाही आम्हाला हवीच उघडलीच नाही आम्हाला हवीच उघडलीच नाही आम्हाला हवीच उघडलीच नाही आघाडीवर होता कोटीचा आघाडीवर होता कोटीचा माणसाचं पाणी पाजा माणसाचं पाणी 14 तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला काय कमाल आहे हो निसर्गनिर्मित पाणी हो निसर्गनिर्मित ज्या पाण्यावर कशाचाच अधिकार नाही नरेंद्र मोदीचा नाही कुठल्या ब्राह्मणाचा नाही भटा ब्राह्मणाचा अधिकार नाही त्या पाणी पिण्याचा सत्याग्रह सुद्धा बाबासाहेबांना करावा लागला किती मोठं दुर्भाग्य म्हणावं लागेल या देशाचं ज्या तळ्यावर गोरे ढोरे पाणी पितात पण आम्ही माणूस असून सुद्धा आम्हाला त्या तळ्यावर पाणी पिलं जात नव्हतं किती मोठा काळ भयानक होता त्या भयानक काळामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला बाहेर काढलं आज बोरचं बटन दाबलं हिरवं बटन की आज नळाला वरचं टाकी पाणी आणि आपल्या बाथरूम मध्ये पाणी असं गळत आणि त्या गरम पाण्याला आपण आंघोळ करतोय एवढं मोठं क्वालिटी मारीन म्हणायची आग लई नाही मागत भरग माझे गाड वाड काळ कशाचा पाण्याच्या घोटासाठी पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं पाण्याच्या घोटासाठी
पाणी वाढ ग माय पाणी वाढ. अशी भयंकर परिस्थिती. माझी पहिल्याची मारीन म्हणत होती की पाणी सवर्णाच्या घरापुढे जाऊन मोलमजुरी करायची आणि पाणी वाढ ग माय पाणी वाढ ग माय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं आज घरामध्ये बोर पाडून अख्ख्या सवर्णाला सोडावं, अख्ख्या कोणाही भटा ब्राह्मणाला पाणी देण्याची आज ताकद आपल्यामध्ये आहे. ही किमया कोणाची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमया आहे. म्हणून त्यांचे उपकार आपण विसरू नये एवढंच या गाण्याच्या माध्यमातून सांगतो. म्हणून माणसात पाणी काळाराम मंदिराचा प्रवेश करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते आणि तिथल्या सवर्णाला म्हणाले होते की दार उघड रामा, आता दार उघड रामा. पण तिथले भटब्राह्मण काय म्हणाले होते, काय म्हणाले होते की जा धडग्यानो जा, तुम्हाला रामाचं दर्शन भेटणार नाही, जा. बाबासाहेब बी म्हणाले अरे जा तर जा, घ्या घालून, आम्हाला काय करायचंय. गोई टू द नागपूर, पवित्र अशा नागाच्या नागभूमीत धम्माच्या बुद्धाच्या ओटीत आम्हाला टाकलं आणि आज हे वैभवशाली जीवन आम्हाला पाहायला मिळालं. म्हणून दार उघड रामा, दार उघड पंढरीचा पोटा मिळाला तुझ्या धामा. आघाडीवर होता तरी 9 कोटीचा राजा, पडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. उलटाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उलटाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. गोदातीरी पडला तरी धरला सैनिक माझा, गोदातीरी पडला तरी धरला सैनिक माझा. पडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उलटाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, उलटाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. धन्यवाद. आयोजकांना मला इथं गीत गाण्याची संधी दिली त्यांचं मनापासून आभार मानतो.